आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। सिद्धगिरी जननी म्हणजे वंध्यत्व क्षेत्रात मातृत्वाचा मोठा आविष्कार। डॉक्टर ओमप्रकाश शेटे, सिद्धगिरी संस्थानचे मठाधिपती परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून साकार झालेले भारतातील पहिल्या ट्रस्ट श्रेणीतील IVF सेंटर असणाऱ्या सिद्धगिरी जननी IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर म्हणजे वंध्यत्व क्षेत्रात मातृत्वाचा मोठा आविष्कार आहे, असे मत पंतप्रधान जन आरोग्य योजना, आयुष्मान व राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची एकत्रितपणे अंमलबजावणी करण्याकरिता आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे डॉक्टर ओमप्रकाश शेटे व्यक्त केले। सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर संचलित सिद्धगिरी जननी IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला त्यांनी आज सदिच्छा भेट दिली। यावेळी ते बोलत होते। यावेळी बोलताना डॉक्टर ओमप्रकाश शेटे पुढे म्हणाले, भारतात बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस वंध्यत्वाची समस्या वाढत आहे। यावरील उपचार अत्यंत खर्चिक असल्यामुळे सामान्य लोकांना ते परवडणारे नाहीत। अशांमुळे अनेक कुटुंबे अशी आहेत की आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना असे उपचार घेणे शक्य नाही। अशा पार्श्वभूमीवर सिद्धगिरी IVF सेंटर वरदान ठरत आहे। गतकाळाचा आढावा घेतला असता सुमारे 800 महिला या उपचारामुळे अल्पावधीत मातृत्व सुखास प्राप्त झाले आहेत। हे यशस्वी प्रमाण अतिशय चांगले आहे। आयुर्वेदिक व आधुनिक उपचाराची जोड दिल्यामुळे हे सेंटर मोठा लौकिक प्राप्त करेल असे मत त्यांनी व्यक्त केले व शासकीय स्तरावर यासाठी प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। यावेळी डॉक्टर वर्षा पाटील यांनी त्यांना अत्यंत कमी खर्चात हे उपचार कसे शक्य आहे याबद्दल विस्तृत मीमांसा केली। डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी पूर्ण सेंटर व त्यातील सुविधांचा आढावा यावेळी घेतला। याप्रसंगी विवेक सिद्ध, डॉक्टर सुषमा नाडेकर, डॉक्टर चिराग गांधी, अनुराधा शिंदे, डॉक्टर उज्ज्वला माळी, डॉक्टर आरती माने, पुनीत मुचंडी, प्रसाद नेवरेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।